सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 जुलै 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. वारीच्या बंदोबस्ताचा गैरफायदा घेणाऱ्या तोतिया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांकडून पर्दाफाश. 4 पुरुष व 3 महिला अटकेत. आरोपी सांगली व कोल्हापूरचे. सध्या चालू असलेल्या वारीच्या बंदोबस्ताचा गैरफायदा घेऊन पोलीस असल्याची बतावणी करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर बॅरिकेडिंग लावत वाहन चालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या सांगलीच्या 7 जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 21,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. वर्धनगड तालुका खटाव येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सोमवार दिनांक 13 जुलै रोजी रात्री सुमारे 11:45 वाजता काही जणांनी बॅरिकेडिंग उभे करून ते वाहन चालकांना अडवत पैसे उकळत असल्याची माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तिथे पोहोचले असता ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून 7 जणांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता या व्यक्ती पोलीस खात्यात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाची खामगिरी चव्हाट्यावर. कार्यकारी अभियंता शिवपाल जाधव यांच्यासह 85 अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित सुट्टीच्या प्रकाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, मुख्य मार्ग बंद होणे, रस्त्यांचे नुकसान, वाहतूक विस्कळीत होणे अशा आपत्तीजनक घटना सातत्याने घडत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 तास सतर्क राहून आपत्कालीन उपाययोजना करणे अपेक्षित आहे. असे असताना सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवपाल जाधव यांच्यासह त्यांच्या पूर्व विभागातील उपअभियंता, सर्व शाखा उपअभियंता असे एकूण 85 कर्मचारी उत्तर प्रदेशातील वृंदावनसह इतर पर्यटनाच्या सहलीवर सहकुटुंब 17 जुलैपर्यंत गेले आहेत. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी जिल्हा सोडून कसे गेले व सहलीवर गेलेल्या अधिकाऱ्यांची रजा मंजूर कशी करण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेतील ठाणेदारांच्या होणार बदल्या. 5 वर्षांपेक्षा जादा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली. सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने एकाच विभागात 5 वर्षांहून अधिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. त्यामुळे एकाच टेबलावर ठाण मांडणाऱ्यांना बदलीची टांगती तलवार आहे. वर्षानुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांचा मनमारी कारभार सुरू होता. ठाणेदार हे झडपीचे असल्यासारखे वागत आहेत. माझे कोणीही काही करणार नाही या विरोधात हे कर्मचारी वागत होते. अधिकारी व या ठाणेदार कर्मचाऱ्यांचे साठवलेटे असल्याने हम करे सो कायद्याप्रमाणे विविध विभागातील कामकाज सुरू होते. सामान्य प्रशासन विभागाकडे सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, सांख्यिकी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या संवर्गातील दिनांक 31 मे 2026 रोजी एकाच विभागात 5 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनामार्फत मागवण्यात आली आहे. केवळ सामान्य प्रशासन नव्हे तर पूर्ण जिल्हा परिषद सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती मागून कार्यवाही करणे गरजेचे आहे. सातारा नगरपालिकेतील कंत्राटी 111 कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. अधिकाऱ्यांनी झटकली जबाबदारी. ठेकेदाराकडे जा असा दिला सल्ला. मात्र ठेकेदार कोण हेच कामगारांना माहीत नसल्याने सांगतात. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात टेंडरवर घेतलेल्या 111 महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने मंगळवारी नगरपालिकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक दिवस काम करून वेतन न मिळाल्याने संतप्त कामगारांनी नगरपालिकेत आक्रोश केला. आरोग्य विभागात नगरपालिकेने 2 महिन्यांपूर्वी 111 महिला व पुरुष कामगारांची टेंडर पद्धतीने नियुक्ती केली होती. मात्र काम सुरू करूनही अद्याप त्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांनी नगरपालिकेकडे वेतनाची मागणी केली. यावेळी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी पगारासाठी संबंधित ठेकेदाराकडे असं सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे पाठवले जात आहे तो ठेकेदार नेमका कोण आहे याची कोणतीही माहिती कामगारांना देण्यात आली नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सेंद्रिय गुळाबरोबर विक्रेतेही गायब. अन्न औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेचा परिणाम. अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. बनावट पनीर, निकृष्ट दूध, भेसळयुक्त मिठाई, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांवर सातत्याने छापे टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात येत आहे. या कारवाईचा परिणाम सेंद्रिय नावाखाली विकण्यात जाणाऱ्या गुळाच्या विक्रीवर दिसून येत आहे. कराडसह सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आठवडी बाजार, मुख्य बाजारपेठा, किराणा दुकानांमध्ये सेंद्रिय गुळ म्हणून मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. नैसर्गिक, रसायन मुक्त आणि आरोग्यदायी असल्याचा दावा करून हा गुळ ग्राहकांना जादा दराने विकला जात होता. मात्र अन्न भेसळ विरोधातील कठोर कारवाई सुरू झाल्यापासून अशा विक्रेत्यांची संख्या अचानक कमी झाली असून अनेक ठिकाणी सेंद्रिय गुळ मिळणेही बंद झाले आहे. भरधाव कारचा थरार, युवक ठार, 7 जण जखमी. मोळाचा ओढा वरिया दरम्यान ठोकराठोकरे. भरधाव वेगातील होंडा सिटी कारचा सोमवारी मध्यरात्री वरिया पूल व मोळाचा ओढा चौकात थरार निर्माण केला. या कारने वरिया पुलावरील वळणावर धडक दिल्याने युवक उपचार दरम्यान ठार झाला. नियंत्रण सुटलेल्या कारने मोळाचा ओढा चौकातील हातगडा, पानटपरी, चायनीज सेंटर तसंच लोखंडी होर्डिंगला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकूण 7 जण जखमी झाले आहेत. दत्ता बाबुराव निरपंकर वय 35 राहणार शाहूपुरी याच्या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. शिवम गोरखनाथ साळुंके, श्रीधर सुधीर भोसले, अनिकेत राजेश पवार हे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील 4 जणांनी जायबंदी झाले आहेत. कोकणातील कंपन्यांची रसायने कोयना नदीत. घातक रसायनामुळे स्थानिकांचे जीव व शेतीही धोक्यात. प्रदूषण महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष. पर्यावरणाचं रक्षणकर्ता म्हणून जागतिक पटलावर ओळख असलेल्या पाटण तालुक्यात सध्या पर्यावरणाचा ऱ्हास करून स्थानिकांचे बळी देण्याचे प्रकार सुरू आहेत.
कोकण प्रामुख्याने चिपळूण, महाड, लोटा, एमआयडीसी व त्या ठिकाणच्या कारखान्यातील घातक रसायनांचे शेकडो टँकर पाटण तालुक्यात कोयनेसह अन्य नद्या नाले ओढ्यांमध्ये ओतण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या कोयनेसह अन्य नद्यांना आणि नदी काठावरील गावांना या रासायनिक घातक रसायनांचा धोका निर्माण झाला आहे. कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत विहिरीवरील मोटार सोडणाऱ्या निस्मांना अटक, आरोपींकडून 1,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई. कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,45,000 रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनुज सुरेश धोरोलिया वय 20 राहणार लक्ष्मीनगर कोरेगाव, अनिकेत अनिल देंडे वय 22 राहणार आझाद चौक कोरेगाव, संतोष दिलीप लोंढे वय 34 राहणार लक्ष्मीनगर कोरेगाव यांनी मोटारी चोरली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. कोरेगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 13.5 लाखांचा अपहार, बहीण भावावर गुन्हा दाखल. आदरकी फाटा येथील वैद्यनाथ अय्या दुकानातील कामगार राजरत्न उर्फ राजरत्न राणा बडेकर व अस्मिता नाना बडेकर राहणार तडोळे सम्मत ओगली तालुका यांनी खाद्यतेलाचे डबे बॉक्स विकून दुकानदाराची तब्बल 12,74,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दुकान मालक पोपटराव शंकरराव गवळी राहणार भिगवण रोड जवळची तालुका बारामती यांनी फिर्याद दिली आहे. कंत्राटदारांनी ऍडव्हान्स कामांच्या भानगडीत पडू नये, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहत वाडकर यांचा इशारा. येत्या काही महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी काही ठिकाणी ऍडव्हान्स कामे सुरू करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा माध्यमातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र कंत्राटदारांनी अशा राजकीय दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नये असे आवाहन रोहित वाडकर यांनी केले आहे. शेअर करा.